Yes. गुड टू गो. ओके. नमस्कार मंडळी. मी ऋषी गोटणकर. आपल्या सगळ्यांचं जीएमजी यूकेच्या या आपल्या पहिल्या मीटिंगमध्ये खूप खूप स्वागत करतो. आजचा आपला अजेंडा आमची जीएमजीच्या बोर्डावरच्या लोकांची ओळख ह्याच्याकडे जाण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट फक्त आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की 22 एप्रिलला भारतामध्ये जम्मू काश्मीरमध्ये जो भयानक हल्ला झालेला आहे पर्यटकांवरती, तर त्यांना आपल्या जीएमजी परिवाराकडून आपण सगळ्यांच्याकडून त्या बळी पडलेल्या सर्वांसाठी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती आपण संवेदना व्यक्त करूयात. ओम शांती. सो कमिंग बॅक टू अवर आजचा अजेंडा. 1 मे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र दिनानिमित्त. आणि आपल्याला माहिती आहे 1 मे 1960 रोजी आपल्या या राज्याची निर्मिती झाली, यशस्वी लढा झाला संयुक्त महाराष्ट्राचा. अनेक लोकांनी यात सहाय्य केलं. पण आपल्याला हे माहिती आहे की स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यानंतर इतक्या लोकांनी कॉन्ट्रीब्युट केलेले आपल्या मराठी महाराष्ट्र घडवण्यासाठी आणि आपल्या मातीने अत्यंत अशा वेगवेगळ्या दिग्गजांना जन्म दिलेला आहे. तर जस्ट 2 ओळी आठवतात म्हणजे गोविंदाग्रजांच्या, राम गणेश गडकरी यांच्या, मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, नाजूक देशा कोमल देशा फुलांच्या देशा, प्रणाम घ्यावा हा माझा महाराष्ट्र देशा. सो आपल्याकडे असे प्रतिभाशाली अनेक कवी, साहित्यिक आणि संत कवी अनेक होऊन गेले. त्याच्यानंतर आपले अष्टपैलू राजे छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे असे अनेक लोकांना या मातीने जन्म दिला. तेव्हा आपली भाषा आणि आपला अभिजात दर्जा हा ऑलरेडी आपल्या भाषेला आहेच, पण आपल्या सरकारने नुकताच तो दिला. आपली भाषा ऑलरेडी श्रीमंत आहे. पण ह्यापुढे यासाठी या सर्व आतापर्यंत कॉन्ट्रीब्युट केलेल्या सगळ्या महाराष्ट्राच्या या दिग्गजांना आजच्या 1 मे निमित्त जीएमजी कडून अभिवादन. तर मंडळी, आजचा हा महत्वाचा गोष्ट सांगायचं म्हणजे की आपण अटकेपार झेंडा लावलेलाच आहे याच्यापूर्वीच. पण हा अटकेपार झेंडा म्हणजे नेमका काय, तर आपणही देशाच्या बाहेर राहून आपण हा झेंडा आणखी उंचावर नेण्याचा प्रयत्न करूयात. पण याच्यासाठी आपण पुन्हा एकदा 2 ओळी आठवत आहेत की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हे जे तुकाराम महाराजांचं आहे, त्यात आपण एक थोडंसं जीएमजीनी ट्विक करून असं केलेलं आहे की अवघे होऊ श्रीमंत. तर यामध्ये अर्थार्जन तर आहेच, पण आपण मनाने, ज्ञानाने आणि माणसं जोडून एकमेकांची श्रीमंत होऊयात. आणि हाच तो मुद्दा आणि हीच ती आपली महत्वाची मेख आहे, ज्याच्यामध्ये जीएमजी म्हणजे गरजे गरजे मराठी ग्लोबल, जे आपण वैश्विक होऊ पाहत आहोत, माणसं जोडू पाहत आहोत आणि आपण प्रत्येक जण जो जीएमजीशी जोडला गेलेला आहे तो इथून पुढे जगातल्या अनेक अनेक मराठी माणसांशी जोडला जाणार आहे. आणि या निमित्ताने आपण सगळे श्रीमंत होऊ, एकमेकांची मदत करू, हाच आपला प्रमुख उद्देश. सो मंडळी, मी ऋषी गोटणकर. मी युके मध्ये गेल्या 18 वर्षांपासून आहे. प्रोफेशनली मी IT मध्ये आहे, सध्या HSBCत काम करतो. माझी एक छोटीशी स्टार्टअपही आहे भारतामध्ये. या व्यतिरिक्त कल्चरली मी युके मध्ये वेगवेगळ्या मराठी मंडळांशी जोडला गेलेला आहे. अगदी फ्रॉम इन्सेप्शन. मी आणि संदीप पाध्ये, हु इज ऑन द कॉल, आय विल इंट्रोड्यूस यू इन अ मिनिट विथ संदीप. आम्ही अनेक मित्रांनी मिळून इल्फड मराठी मंडळ फ्रॉम इन्सेप्शन आम्ही चालू केलं 2007ला. अनेक मंडळी, अनेक मित्रमंडळी तेव्हा जोडली गेली. त्यानंतर मी मूव्ह झालो क्रॉयडनला. क्रॉयडन मराठी सर्कल, मी आणि आमचे काही सहकारी, ते आज या कॉलवरही आहेत काही जण. पुन्हा माणसं जोडली गेली आणि जेव्हा भावाची मित्र जोडली गेली. तर हे का होऊ शकतं की आपण जेव्हा बाहेर पडतो, एकमेकांना भेटतो, मराठी माणूस भेटतो, एकमेकांना एकमेकांना मदत करतो आणि त्यातूनच तो पुढे जातो. पण हे त्या भागातील मंडळ किंवा त्या भागातली या गोष्टी झाल्या. पण आज आपण कशासाठी जमलो आहोत, तर जीएमजी युकेचा हा चॅप्टर आज सुरू करत आहोत 1 मे निमित्त. आणि त्या निमित्ताने आपण फक्त त्या भागातच नव्हे, तर आपण जगाशी जोडले जाणार आहोत. तर आज युकेतला मराठी माणूस पूर्ण युकेतल्या सगळ्या कानाकोपऱ्यातून आज जॉईन झालाय. सगळे मित्र नवीन एकमेकांना भेटणार आहेत. आणि तसेच आपण, वन्स यू आर पार्ट ऑफ जीएमजी, देन यू आर कनेक्टेड टू ग्लोबली मराठी पीपल. सो टू टेल यू मोर अबाउट जीएमजी, मी ओळख करून देतो जीएमजीचे प्रेसिडेंट आनंदजी गाणू. नमस्ते. आणि जीएमजी बोर्ड ऑफ डायरेक्टर संदीपजी पाध्ये. आणि आय विल हँड इट ओव्हर टू आनंद नाव. नमस्कार. गरजे मराठीच्या आयुष्यात मी हा फारच म्हणजे फारच महत्त्वाचा दिवस आहे. आणि तो महत्त्वाचा आणि त्याचं महत्त्व एवढं आहे की आमचे गरजे मराठीचे ग्लोबली जे कनेक्टेड आहेत, समीर केतकर मस्कतहून जॉईन झालेत, अभय पोतनीस आपले दुबईहून जॉईन झालेत. भारतातल्या लोकांना यायची इच्छा आहे, त्यांच्याकडे उशीर आहे त्यामुळे ते होऊ शकत नाहीत. नंतर जय आपले मेहेंदळे कॅनडाहून जॉईन झालेत की जिथे आपली नॉन प्रॉफिट आहे. सो
यूके हा आपल्याला किंवा म्हणजे पहिल्यापासूनच यूके वॉज सेंटर ऑफ द वर्ल्ड. पण आता आपण मराठी कम्युनिटीचं सुद्धा सेंटर ऑफ द वर्ल्ड हे यूके कसं करता येईल यासाठी आपण एकत्र येणार आहोत. आपल्या मराठीचं आपल्या गरजे मराठीचं ब्रीदवाक्य आहे, की "भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गरजे मराठी." सो जसं यूके अमेरिका हे एक ॲक्शन सेंटर झालंय, तसंच यूके आपल्याला ॲक्शन सेंटर किंवा एक पॉवर सेंटर करता येईल. 1 मे महाराष्ट्र दिन हा आपल्या आपल्या स्वतःची घडण घडण्यासाठी आपल्या स्थापनेचा दिवस आहे आणि तसंच ते हिस्टॉरिक इम्पॉर्टन्स आज गर्जे मराठीला सुद्धा आहे. कारण ह्या इतक्या महत्त्वाच्या दिवशी आपण एकत्र येतोय. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की आपलं आराध्य दैवत आहे शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांविषयी म्हणजे लोकांचा सुद्धा आउटलुक आम्हाला कळतो, की माझ्या मॉरिशसच्या आपल्या गर्जे मराठीचा मॉरिशसमध्ये खूप चांगला प्रेझेन्स आहे. त्यांनी जे वाक्य टाकलं होतं ते माझ्या मनात इतकं घट्ट बसलेलं आहे, की शिवाजी महाराज नसते, तर आज हिंदुस्थान नसता. शिवाजी महाराज नसते, तर आज महाराष्ट्र नसता. सो त्या थोर व्यक्तीला नमन करून मी पुढलं माझं जे काय थोडंसं बोलायचं ते करतो. ॲक्चुअली ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गर्जे मराठीमध्ये जसं आपण करतो, तसं जो माणूस इनिशिएटिव्हला लीड घेतो, तो माणूस सगळं पुढे घेतो. जसं इथे संदीप पाध्ये सर असतील किंवा ऋषी असेल ह्यांनी लीड घेतलाय. हिमांशू मदत करतोय. सो इथे या सगळ्या ठिकाणी मी केवळ संस्थापक आहे किंवा माझ्यापासून चालू झालं म्हणून मला कुठलाही ॲडिशनल हक्क येत नाही, की मी त्याच्यात इंटरफिअर करावं आणि आय एम व्हेरी पॉझिटिव्ह, की हे सगळे लोकं अतिशय एफिशियंटली हे चालवतील. 2-4 मुद्दे पटणं आहे तेवढे मी सांगतो, की गर्जे मराठीचा आवाका खूप आहे. आपल्याला पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर, ते पद्मविभूषण अनिल काकोडकर असतील किंवा पद्मविभूषण अविनाश दीक्षित असतील, अशांचा आशीर्वाद आहे. तुमचे तुमचे सगळ्यांचे लाडके अनिल नेने अ, त्यांना नमस्कार. ह्यांचं गर्जे मराठीवरती प्रचंड प्रेम होतं. आज गर्जे मराठीच्या गेल्या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये आपली दखल सरकार दरबारी घेतली जाते. म्हणजे मधली मिनिस्ट्री असेल, जेव्हा आम्ही यूएसमध्ये न्यू जर्सीमध्ये प्रोग्राम करतो, तेव्हा तिथल्या सिटी काउन्सिलमधले मेयर किंवा त्यांनी आपल्याबरोबर तेव्हा एक एमओयू सारखं पाठवून दिलं होतं. अशी आहे, तर भारतामध्ये आपल्याकडे देवेंद्रजी असतील किंवा नितीन गडकरीजी असतील, यांना फोन केलं किंवा आपले उदय सामंत असतील, फोन केलं तर ते आपली दखल घेतात, आपल्याबरोबर काम करतात. आणि जे आपलं मेन तत्व आहे, की स्वतःची प्रगती करत असताना आपल्या समाजाची, आपल्या महाराष्ट्राची, आपल्या कर्मभूमीची, आपल्या देशाची प्रगती कशी करता येईल, ह्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. सो अनेक गरजे मराठीचे जे उपक्रम आहेत, त्याच्याविषयी मी जास्त बोलणार नाही. तुम्ही सगळ्यांनी ते डेफिनेटली आपल्या वेबसाईटवरती किंवा आपल्या ह्याच्या आपल्या जे मी डॉक्युमेंट शेअर केलं, Google डॉक्युमेंट शेअर केलं, त्याच्यावर पाहिलं असेल. एक लोकांना जो नेहमी कन्सर्न दोघा-तिघांनी मला बोलून दाखवला, की आपण Google फॉर्म करतोय, त्या Google फॉर्ममध्ये GDPR लॉज वगैरे आपण पाळणार आहोत का? कुठलीही गोष्ट पब्लिक डोमेनमध्ये प्रत्येक माणसाच्या एक्सप्लिसिट परमिशनशिवाय जाणार नाही. आपण जेवढं LinkedInवरती किंवा Facebookवरती टाकतो, ज्या ओपन सोर्स गोष्टी आहेत तेवढ्याच शेअर करा. त्याच्या पलीकडच्या सुद्धा गोष्टी अशासाठी आपण एकत्र करतोय, की आपण एकमेकांना समजून घेण्यासाठी एकमेक काय करतो, हे कळणं महत्त्वाचं आहे. आपली आत्ता जी ही टीम बनतेय, ही टीम यूकेचं मिशन स्टेटमेंट बनवेल, यूकेची स्कोप, आउट ऑफ स्कोप काय ते ठरवेल, आपलं सक्सेस कसं दिसेल आणि त्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल, हे सगळं आपली ही टीम मिळून ठरवणार आहे. गरजे मराठीमध्ये प्रत्येकाला इट इज एव्हरीबडीज प्लॅटफॉर्म. कोणी ओनर नाहीये, तो कोणी कोणाच्या हाताखाली काम करत नाही. प्रत्येकाने आपण काय ऑफर करू शकतो याचा विचार करा. देण्यामध्ये जे प्रचंड सुख आहे, ते तुम्ही सगळ्यांनीच अनुभवलं असणार आहे. तुम्ही आत्ता इथे जे आपण एकत्र आलोय, ते एका भावनेने एकत्र आलोय. आपण डेफिनेटली आपल्याला आपल्या कम्युनिटीसाठी काय करता येईल आणि त्यासाठी मी कसं कॉन्ट्रिब्यूट करू, हे समजून घेण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. पण जे काही 2-4 मुद्दे आहेत, की तुम्ही मेंटर बनू शकता, ॲडवायझर बनू शकता, सब्जेक्ट एक्सपर्ट बनू शकता, गाईड्स होऊ शकता, विद्यार्थ्यांना मदत करू शकता. आपला मी आणि माझा जिल्ह्याखाली तुमच्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यासाठी काम करू शकता. स्टार्टअप मेंटरिंग आहे, स्टार्टअप आपण फंडिंग करतो. त्यासाठी यूकेमध्ये आपण एक इंडिपेंडंट सिस्टम बनवू शकू. अनेक जे महाराष्ट्रात उपक्रम चाललेले आहेत, त्याच्यात तुम्ही काही नवीन उपक्रम ॲड करू शकता. एक आपलं गरजे मराठीमध्ये जे स्टँडर्ड म्हणणं असतं, की नुसतं सजेशन देऊन कसं करायचं, काय करायचं सांगून दूर होऊ नका. इफ यू हॅव अ गुड सजेशन, इफ यू हॅव गुड इनिशिएटिव्ह, कम शेअर इट विथ अस. इफ इट फॉल्स विदिन आपल्या जे स्ट्रक्चर आहे त्यात जर ते राहत असेल, तर यू कॅन टेक द ओनरशिप. अख्खी गर्जे मराठी तुमच्या पाठी राहील आणि सगळे मिळून करता येईल. मी 2-3 उपक्रमांची नावं घेतो. आपला महा मार्केट प्लेस आहे, व्हेंचर कॅटलिस्ट आहे, यूथ आहे, चेंबर ऑफ कॉमर्स आपला आहे. मी आणि माझा जिल्हा उपक्रम आहे. सो आणि आपला आत्ता जगामध्ये
अनेक ठिकाणी प्रेझेन्स आहे. 30 देशामध्ये आपण आहोत. आपण 7 देशामध्ये नॉन प्रॉफिट रजिस्टर्ड आहोत. आपल्याला कॅनडाचं काम अतिशय व्यवस्थित चाललंय. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळे मिळून करूया आणि जे आपलं ब्रीदवाक्य आहे, की टुगेदर वी विल किंवा स्वतःची प्रगती करत असताना आपल्या देशाची प्रगती, यासाठी आपण एकत्र येऊया. आज आपण इथे सगळे एकत्र आलात आणि आपण सगळे मिळून एका चांगल्या भावनेने एकत्र आलोय. ही खरोखरच अत्यंत उत्साही किंवा अत्यंत आनंदी करणारी गोष्ट आहे. त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि ह्या युकेची सूत्र युकेनीच सांभाळावी, ह्या आशेनी किंवा ही विनंती करून मी पुढलं जे काय मनोगत डिस्कस करायचं असेल किंवा सांगायचं असेल ते संदीप पाध्ये यांना बोलावतो. संदीपजी हे गरजे मराठी बरोबर इन्सेप्शन पासून आहेत. संदीपजीकडे प्लस असा पॉइंट आहे की तो युकेचाही सिटिझन आहे आणि अमेरिकेचाही सिटिझन आहे. त्यांनी युकेमध्ये काम केलेलं आहे. आम्हाला सगळ्यांना युकेशी कनेक्ट करून देण्यामध्ये संदीपचा एक फार मोठा वाटा आहे आणि मी त्याला अरे हाक मारतो, कारण काय मे बी माझा मुलगा त्याच्याहून 1-2 वर्षांनी लहान असेल, याच्याहून काय तो जास्त मोठा नाहीये. सो प्लीज, विशिंग यू ऑल द बेस्ट. टेक इट, लेट अस बी इन अ व्हेरी पॉझिटिव्ह स्पिरिट. देण्याच्या भावनेने एकत्र येऊया. आपण इतर सगळी ज्या काय संस्था असतील त्यांच्या बरोबर काम करायचं आहे. आपण कोणाच्याही कॉम्पिटिशन मध्ये नाही आहोत. जे काय थोडंफार मराठी माणसाला पूर्वी लागायचं, हल्ली नाहीये. पूर्वी म्हणायचे की एकमेकांना मदत करत नाहीत, ते आता खोटं आहे. आपण मदत करतो, पण ते जे काय थोडासा डाग आहे तोही आपण कसा धुवून काढता येईल याच्यावरती प्रयत्न करू आणि युके सेंटर बनवून ग्लोबली कसं काम करता येईल ह्याच्यासाठी आपण एकत्र येऊ. नमस्ते. धन्यवाद आनंद. मला वाटतं तू आणि ऋषी म्हणून खरंच एक चांगला टोन सेट केलेला आहे आज महाराष्ट्र दिनानिमित्त. आणि जसं युके इज क्लोजर टू माय हार्ट, कारण आय स्पेंड ऑलमोस्ट अ डेकेड देअर. त्यामुळे ती एक वेगळी भावना आहे मला युके बद्दल. आणि ही अपॉर्च्युनिटी मला मिळते की आपण युके मध्ये हे एक्सपांड करू, ते एक मला एक चांगली संधी मिळाली. त्यानिमित्ताने पण सॉरी मी सॉरी टू इंटरप्ट यू. नेदरलँडहून अक्षय महाशब्दे आणि अमित झोडगे पण जॉईन झालेत. आपलं नेदरलँडला पण काम आहे. आय हॅव टू मेन्शन दीज नेम्स बिकॉज पीपल हॅव मेड मेड स्पेशल पॉइंट टू जॉईन. सॉरी, व्हेरी सॉरी टू इंटरप्ट यू. अब्सोल्युटली नाही. आय थिंक आजचा दिवस जरी आपण युकेत लॉन्च केलं तरी ते पण जसं आनंद यू राईटली मेन्शन की आपण न्यूझीलंड ते कॅलिफोर्निया या सगळ्या भागामध्ये आपली लोक आहेत, चॅप्टर्स आहेत. तर ती हळूहळू ह्या सगळ्या लोकांची तिथे नक्कीच ओळख होईल. सो असं आनंद जसं म्हणाला, मी गरजे मराठीच्या इन्सेप्शन पासून आय एम वन ऑफ द फाउंडर डिरेक्टर्स, बट ऑल क्रेडिट टू आनंद अँड सुनीता गानू हू ॲक्च्युली took it on their shoulders and made sure that what we are seeing today. तरी खूप चांगली गोष्ट आपल्या मराठी समाजासाठी, जी नेहमी लोक विचार करतात की एक नुसतं एकमेका सहाय्य करून नुसतं आपण म्हणतो पण भांडत राहतो, असे एक विनाकारण संकल्प हे आहे. जे गरजे मराठीने ते प्रूव्ह केलंय की एकत्र जर आपण आलो तर खूप काही मोठं काम करू शकतो. आणि कितीतरी फायदा झालेला आहे लोकांना, कितीतरी बेनिफिट्स आज आमच्या 2 कॉन्फरन्सेस झाल्या त्याच्या थ्रू म्हणा किंवा त्याच्यानंतर सुद्धा लोकांना मिळालेले आहे. पण नेमकं गरजे मराठी म्हणजे काय आणि आपण काय करतो हे थोडं बहुत तरी तुम्हाला माहिती झालं असेल. पण मी ना, जस्ट टू मेक इट मोर फोकल, मी काय करतो, मी वेबसाईटवरच जातो. कारण मी थोडंसं तुम्हाला काही मला वाटते होस्टिंग राईट आहेत का आनंद? इफ आय हॅव, आय लाईक टू गो टू garjemarathi.com आणि थोडंसं तिथे नॅव्हिगेशन करून लोकांना एक फील द्यावा म्हणतोय की एक्झॅक्टली गरजे मराठी करतं काय आणि हे आपण जी नावं घेतलीत आणि कुठे कुठे आपली लोक आहेत ते मला जरा दाखवायची युअर इच्छा को होती. होस्ट, युअर को होस्ट, यू कॅन डू दॅट. मी पटकन जरा ते दाखवतो आणि मग आपण पुढच्या डिस्कशनला सुरू करू. कारण त्याने एक जरा कॉन्टेक्स्ट येईल की नेमकं गरजे मराठी म्हणजे काय. कारण गरजे मराठी म्हणजे काय नाही हे नक्की आहे की आम्ही कल्चरल प्रोग्राममध्ये इन्व्हॉल्व नसतो आणि करत पण नाही. आम्हाला मराठी संस्कृतीचा प्रचंड अभिमान आहे, मराठी भाषेचा प्रचंड अभिमान आहे, कारण त्यामुळेच आपण आहोत. परंतु त्यासाठी वेगवेगळ्या जगामध्ये मंडळच स्थापन झाली आहेत आणि ते उत्तमरित्या काम करतायत. आम्ही त्यांना कॉम्प्लिमेंटरी सपोर्ट करतो. जिथे आम्ही टायअप करू शकतो, इथे पण BMM सोबत आम्ही टायअप केले आहे. तशाच वेगवेगळ्या मंडळांसोबत काम करतो, जगभरात सगळ्या मंडळांसोबत काम करतो. पण आम्ही कल्चरली आम्ही वी कन्सिडर एंटरटेनमेंट ॲज अन इंडस्ट्री. सो इफ देर इज अन अपॉर्च्युनिटी फॉर अस टू वर्क टू, आपल्याला काही मराठीमध्ये काही
मराठी एंटरप्रेनर्सना काही असं ग्लोबल क्रिएट करायचं असेल आणि तिथे फंड रेज करायचं आहे, स्टार्टअप आहे किंवा त्याला कुठेतरी एखादी याला मदत हवी आहे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, तर त्या दृष्टीने गरजे मराठी सपोर्ट करतं, पण कल्चरल नाही. सो आम्ही काय नाही आहोत हे स्पष्ट याच्यासाठी करतोय, कारण बऱ्याच वेळा लोकांचे गोंधळ होतात की अरे आता अजून एक ही संस्था आणि आपण काय करणार. तर मला ते आवश्यक वाटलं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचावं की ह्याच्या पुढे आम्ही काय आहोत हे मी आता तुम्हाला थोडंसं दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या चर्चेला सुरुवात करू. तर माझी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी गर्जेमराठी.com ही जी वेबसाईट आहे ती बघावी. मी ती शेअर करतोय. सगळ्यांना स्क्रीन दिसतोय माझा? येस. सो मी आता हो. गर्जेमराठी.com वेबसाईटवर आलेलो आहे आणि तुम्ही जर का मी थोडंसं खाली मध्ये करतो परत verify. तर तुम्ही जर का गर्जेमराठी.com आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवर पण उघडू शकता किंवा ॲपवर जर तुम्ही असाल तर, पण मी पटकन नॅव्हिगेट याच्यासाठी करतोय की उगाच इकडे तिकडे जाण्यापेक्षा आणि वेगवेगळी माहिती घेण्यापेक्षा आज आम्ही गर्जे मराठीची वेबसाईट खूप व्यवस्थित आपण आपलं एक ऑफिस आहे पुण्यामध्ये आणि एक चांगले ॲडमिनिस्ट्रेटर्स आहेत, वेबसाईटची मॅनेजमेंटची टीम आहे. त्यामुळे ते सगळं आपल्याला तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळेल. लेटेस्ट अपडेट असतात ज्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा आता याच्या पुढे आपण जे काय करू ते सुद्धा सगळं इथे आपण येऊ शकतं. दर महिन्याला एक आपलं GMG गौरव नावाचं एक मॅगझिन निघतं. एप्रिल 2025चं लेटेस्ट एडिशन जे काल रिलीज झाले ते सुद्धा इथे आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर मी सगळ्यात पहिले मेंबरच्या बोर्डाची ओळख करून देतो जे ग्लोबल आहेत, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला कोण माणसं इन्व्हॉल्ड आहेत. असं नाही की आम्ही जे आहोत तेच आहोत. मी आहे, आनंद आहे, मला वाटते सुनीताताई पण कॉलवर असतीलच. अनिता कांत हे आम्ही अमेरिकेत आहोत. ललित शिंदे पण हे अमेरिकेत असतात. हे आम्ही ग्लोबल US मध्ये जी आहे तिचे मेंबर आहोत. त्याचबरोबर माधव थोडासा स्क्रीनचा इश्यू होते, पण संजय भंडारी पण अमेरिकेत आहेत. माधव दबके आणि विजय तळेले हे भारतातल्या GMG फाउंडेशन इंडिया म्हणून जी आपण फॉर्म केली आहे त्याच्यामध्ये आनंद आणि ही दोघं जण तिथनं काम करतात. पण वी हॅव अ कॉमन बोर्ड टीम. आपण GMG UK मध्ये काय होणार आहे, कसं कॉन्स्टिट्यूट होणार आहे ते आपण नंतर बघूया आणि आपण त्याच्या पुढे जाऊया. पण आपल्या ॲडवायझरीमध्ये मान्यवर लोक आहेत. पद्मभूषण डॉक्टर माशेलकर, डॉक्टर जोशी, प्रतापराव पवार आहेत, नरेंद्र काळे आणि मोठे मोठे बिझनेसमॅन किंवा भारतातले आणि अमेरिकेतले या लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे आणि आजपर्यंत त्यांचे आपल्याला नेहमीच फायनान्शियल आणि काय म्हणू आपण त्याला मेंटल सपोर्ट राहिलेला आहे आणि वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला त्यांचं मिळत गेलं आणि अर्थात या सगळ्यांमुळेच आज गर्जे मराठी आहे तिथे आहे असं म्हणता येईल ॲडवायझर्समुळे. तर हेच तुम्हाला याच्यासाठी सांगणं महत्त्वाचं मला वाटलं की जसं आनंद म्हणाला की एक माणसाचं काम नव्हे, भरपूर टीम आहे आणि हळूहळू तुम्हाला सगळ्यांची ओळख होईल. पण जी कोर बोर्ड मेंबर्स आहेत त्याची ओळख व्हावी. त्याचबरोबर आत्ता काही काही चॅप्टर्सची जी लोकं आली आहेत, मेंदळे सर आहेत किंवा समीर जॉईन झालेला आहे. पहिल्यापासून समीर गर्जे मराठीमध्ये आहे. तो सस्टेनेबिलिटीचं चॅप्टर लीड करतो. तर ते काय आहे ते पण आपण नंतर बघूया. पण जॉब पोर्टलपासून ते मेंबरशिप डिरेक्टरीपर्यंत ते इव्हेंट्सपर्यंत सगळी माहिती तुम्हाला इथे मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे मला असं वाटतं की एक फार मोठा इनिशिएटिव्ह गर्जे मराठीचा आहे जो सगळ्यांची नाळ जुळतोय महाराष्ट्राशी, तो म्हणजे आपला मी आणि माझा जिल्हा. तर मला असं वाटतं की आपण UK मध्ये, अमेरिकेत सगळीकडे राहतो, परंतु प्रत्येक जणाला आपल्या जिल्ह्याबद्दल एक प्रेम असतं आणि त्या जिल्ह्यामध्ये काय करता येईल आणि तिथे काय काय वापस देऊ शकतो याच्यासाठी आम्ही खूप चांगलं काम सुरू आहे. प्रत्येक जिल्हा एलिजिबल झाला आहे का तर नाही. तर तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मी इथे काहीतरी काय काम चालू आहे बघतो आणि मी तिथे काय मदत करता येईल ते बघतो, तर तो एक फार मोठा इनिशिएटिव्ह मी या अनुषंगाने सगळ्यांना सांगेन की प्लीज गेट इन्व्हॉल्ड. कारण त्याच्यासाठी खूप गरज आहे. कारण जोपर्यंत आपण त्या लोकांना आपला फायदा करून देऊ शकत नाही, आपल्या जिल्ह्याला फायदा करू शकत नाही, तोपर्यंत आपण ग्लोबल मराठी लोकांचा असा त्यांना उपयोग नाही आहे. आपण किती गोष्टी करा आणि सारखं फक्त इव्हेंटपुरती जाण्यापेक्षा रेग्युलर जर वर्षभर आपण जर कनेक्टेड राहिलो, वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करत राहिलो, मुलांना मार्गदर्शन करत राहिलो, तर त्याच्यातून या प्रोग्रामद्वारे आपण खूप त्यांना मदत करू शकतो. कॅम्पस टू कॉर्पोरेट हा असाच एक तुमच्याकडे पण कळीचा मुद्दा येतो. बरीच UK मध्ये स्टुडंट सुद्धा येतात शिक्षणासाठी, पण पुढे त्यांना
जॉब मिळवण्यासाठी खूप कष्ट असतात, व्हिसा एक प्रॉब्लेम असतो, अमेरिकेतही सेम प्रॉब्लेम आहे. तर त्यांना इंटरव्ह्यू रेडी कसं करायचं, त्यांना इंटर्नशिप कशा मिळवून द्यायच्या, त्यांना कनेक्ट कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी पण आपण एक वेगळा युनिट आहे ज्याच्यामध्ये लोक इनिशिएटिव्ह काम करतात. आनंद विल गिव्ह द डिटेल्स. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक आम्ही चेंबर ऑफ कॉमर्स केलेला आहे, की जे जे छोटे छोटे बिझनेसेस आहेत, त्या छोट्या बिझनेसेसना कसं एकमेकांना प्रमोट करता येईल, एकमेकांसाठी तुम्ही कसे पूरक राहू शकाल, तुम्ही एकमेकांना कसं मदत करून पुढे येऊ शकाल, म्हणजे धंदा हा सगळ्यात महत्त्वाचा, राईट. सो ज्यांनी केला आहे त्यांना कशी प्रेरणा देता येईल यासाठी, आणि एकत्र तुम्ही शेअर्ड रिसोर्सेस कसे वापरू शकता. आणि हे जगभरातले लोक आहेत, तुम्हाला नवीन ॲक्सेस टू द मार्केट कसं करता येईल. तुम्हाला अमेरिकेत धंदा करायचा आहे, तुम्हाला युकेत यायचं आहे, तुम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये बिझनेस ओपन करायचा आहे, तर आपण त्यांना कशी मदत करू शकतो. तुम्ही इंग्लंडमध्ये आहात पण तुम्हाला अमेरिकेत एक्सपांड व्हायचं आहे, तर कशी मदत करता येईल, आणि व्हायस वर्सा. सो याच्यासाठी आपण चेंबर ऑफ कॉमर्स सारखं काम करतोय. महा मार्केट प्लेस ही आता नवीन B2C मार्केट प्लेस आपण एस्टॅब्लिश केली आहे. महाराष्ट्रातल्या जेवढेही प्रोड्युसर्स आहेत, नवीन मॅन्युफॅक्चरर्स आहेत, त्यांच्यासाठी डायरेक्ट त्यांनी अमेरिकेत विकता यावं याच्यासाठी पण मार्केटप्लेस इट्स काइंड ऑफ कन्सेप्ट इज लाईक Amazon, पण इट्स व्हेरी व्हेरी फोकस्ड ऑन एंटरप्रेनर्स इन महाराष्ट्र. मेंटर कनेक्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे, जिथे तुम्ही खूप मोठा भाग घेऊ शकता. प्रत्येकजण म्हणेल, अरे याच्यात माझा काही रोल नाही, पण मी तर स्वतः समजा प्रोफेशनल आहे. तुम्ही फार्मासिटीमध्ये आहात, वर्टिकलमध्ये आहात, IT मध्ये आहात, हेल्थ केअरमध्ये आहात, AI मध्ये आहात, तुम्ही डॉक्टर आहात. तुम्ही बऱ्याच लोकांना मार्गदर्शन करू शकता. तर आम्ही असे मेंटरशिपचे खूप प्रोग्राम चालवतो. त्याचबरोबर आमची स्टार्टअपची एक संस्था आहे, कोहोर्ट, आम्ही दरवर्षी रन करतो. आता मला वाटते पुढच्या महिन्यात तो लॉन्च होईल. तर स्टार्टअप्सना आम्ही मेंटर करतो. आमचे स्टार्टअप्स खूप काही पुढे गेलेले आहेत. काही तर मी म्हणेन एक शार्क टँक इंडियामध्ये गेलेला आहे. लोकांना ऑलमोस्ट $1 मिलियन रेज केले आहेत इथे येऊन. त्यांना आपण पिच फेस त्यांना पूर्ण तयार करतो. स्टॅनफोर्ड किंवा आपण म्हणू की बे एरियाच्या लेव्हलचं नॉलेज आपण दिलेलं आहे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना, भारतात बसून, किंवा इथे सुद्धा आज बे एरियाच्या बाहेर ते नॉलेज असं फुकट अवेलेबल नसतं. तर ते सगळं आपण लोकांना अवेलेबल करून देतो. असे हे अनंत बाकीचे प्रोग्राम आहेत. मी फार त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. परंतु एखादं क्षेत्र याच्यात नसेल आणि तुम्हाला वाटतंय की त्या क्षेत्रामध्ये माझं प्रभुत्व आहे आणि इथे मी काहीतरी करू इच्छितो, तर फील फ्री टू रीच आउट टू अस. आता आपण UKची टीम जी बनवू त्याच्यामधून आपण ते काम चालू करू. परंतु ते काम जर जेनेरिक असेल, ते काम जर सेक्टर लीडिंग असेल, तर तुम्हाला जगभरातली लीडरशिप तुम्हाला करता येईल आणि यू कॅन ड्राईव्ह दॅट इनिशिएटिव्ह ग्लोबली. तुम्ही UK थ्रू कनेक्ट झालात, पण याचा अर्थ असा नव्हे की फक्त UK मधले प्रोग्राम्स तुम्ही करू शकता. तुम्ही परदेशात, दुसऱ्या देशात सुद्धा लोकांना मार्गदर्शन करू शकता, किंवा त्या स्टार्टअप किंवा कोण्या प्रोफेशनल्सला मेंटर सुद्धा करू शकता. तर अशी एक भरपूर म्हणजे कामाचा व्याप एवढा वाढवला आहे गेल्या काही वर्षात. आणि मी तर म्हणतो आनंद 24/7 गरजे मराठीच जगतो. त्यामुळे आज आम्हाला हे दिसतंय. आणि नेहमी तो म्हणतो की मी एक चेहरा आहे, पण माझ्या मते हा चेहरा नसता तर आम्ही कुठेच नसतो. ही वस्तुस्थिती आहे. माणसं जरी असले तरी एक लीडरशिप लागतं, एक विजन लागतं, आणि आनंद आणि सुनीताताईंनी ते विजन दिलं. त्यांनी जी सुरुवात केली त्याची तुम्हाला काही स्टोरी माहिती असेल, ते सांगणार नाहीत, मी सांगतो. सुरुवातीला पुस्तक लिहायच्या ध्यासापासून पहिलं पुस्तक लिहिलं, दुसरं पुस्तक लिहिलं. तिथे त्यांना वाटलं की जगभरातल्या मराठी माणसांची स्टोरी आपण लोकांसमोर आणली पाहिजे, आणि त्याचं हे आज मोठा वटवृक्ष झाला आहे. आणि मला वाटतं की हे काम आता त्यांच्या पुढे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, की आपण एकमेकांना मदत केली पाहिजे, आपण एकमेकांना प्रोफेशनली पुढे नेलं पाहिजे, जेणेकरून हे काम चालू राहील. नाव कोणाचं होण्यापेक्षा गरजे मराठी ग्लोबल ही संस्था ग्लोबल आहे, जगभराशी आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. आता एवढं मी सांगून थोडंसं हे प्रेझेंटेशन थांबवतो, कारण मला असं वाटतं की इट वॉज इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस टू अंडरस्टँड दिस बिफोर आय कुड वी कॅन रिअली टेक द कन्व्हर्सेशन फॉरवर्ड. सो थँक यू. थोडंसं महत्त्वाचं होतं मला वाटतं. इथे काही मला लोक अजून पण दिसतात. मृणालिनी पण आलेली दिसते, जिनी पण खूप मेंटरशिपमध्ये पण काम केलंय, आणि शी वॉज ऑल्सो ओल्ड हॅट फॉर गरजे मराठी. आणि मृणालिनी आता मला वाटतं UKला शिफ्ट झालेली आहे. सो शी विल ऑल्सो टॉक मोर व्हॉट इज हर एक्सपिरियन्स अबाउट GMG. पण ज्या पद्धतीने मी बघतोय की आत्ताचा जो रिस्पॉन्स आहे तो 100% आज सुरुवात छान झालेली आहे. आणि मी UKचा माझं जसं आनंद म्हणाला, एक स्वतः एक कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर असल्यामुळे
मी आनंदला म्हटलं आय टेक द ओनरशिप टू मेक शुअर दॅट वी सक्सेसफुली लँड दिस. ऋषी म्हणाला तसं इल्फड मराठी मंडळाचं इन्सेप्शन फाउंडर मेंबर मी आहे. माझ्या घरात पहिला गणपती बसला होता इल्फड मंडळाचा, आणि आज 500 लोकांचं तिथे एक मोठं मंडळ स्थापन झालंय. त्याचा मला पण अभिमान आहे, आणि ते मी तिथे नसताना मला 10 वर्ष झाले सोडून. आय एम व्हेरी हॅपी की दॅट स्ट्रक्चर इज वर्किंग व्हेरी वेल. सो असंच आता हे मी महाराष्ट्र मंडळ लंडनमध्ये पण काम केलेलं आहे. त्यामुळे कल्चरल माझी बाजू बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. थोडासा अजून माझा म्हणजे इमोशनल क्वेश्चन असं आहे की मिफ्टा म्हणून जी मराठी इंटरनॅशनल फिल्म आणि थिएटर अवॉर्ड्स त्या काळात जेव्हा महेश मांजरेकरांनी केले, त्यावेळेस आय वॉज दी को होस्ट फॉर देम फ्रॉम लंडन. सो अशा कितीतरी गोष्टी लंडनमध्ये केल्यामुळे मला माहिती आहे की लंडनच्या लोकांना एकत्र यायची आवड आहे, आणि ते करतात पण. आणि सगळ्यात जुनं मंडळ जगातलं 1930 साली महाराष्ट्र मंडळ लंडन होतं. त्यामुळे तिथून जिथे सुरुवात झाली आहे तिथे गर्जे मराठी UK हा प्रचंड मोठा वृक्ष होणार आहे, याबद्दल मला शंका नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही फी आकारत नाही. आमच्याकडे कुठलाही पैसा आम्ही चार्ज करत नाही. आणि आता आम्ही लिगल एंटिटी बनवतोय. त्याच्यासाठी मी हिमांशू दसरे इथे आहेत. हिमांशू जस्ट हॅलो कर सर्वांना, कुठे असेल स्क्रीनवर. He's there. येस. सो हिमांशू, या येस. So Himanshu is our legal counsel, आणि तो she is going to maybe briefly talk about how we are going to structure it in UK. पण इम्पॉर्टंट महत्त्वाचं काय आहे की आपली प्रॉपर लिगल UK मध्ये एंटिटी असेल. आपण जो काही डोनेशन रेज करतो, जे काही पैसा रेज करतो, तो एक तर तिथल्या लोकांच्या इनिशिएटिव्हसाठी करतो, किंवा महाराष्ट्रामध्ये जिथे आपले प्रोजेक्ट्स असतात, ज्या प्रोजेक्ट्सला आपल्याला स्पॉन्सरशिप मिळते ते पण आपण करतो. कुठलाही व्यवहार आपला म्हणजे एकदम ट्रान्सपरंट असतो, आणि कुठेही नथिंग इज मेड इन GMG फॉर प्रॉफिट, बट वी वॉन्ट GMG मेंबर्स टू मेक प्रॉफिट. कारण त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही, आणि एकमेकांना मदत केल्याशिवाय आपण पैसे ग्रो करू शकणार नाही. सो दॅट मिशन इज देअर, बट GMG डझंट हॅव दॅट मिशन टू मेक मनी, बट वी डेफिनेटली हॅव अ मिशन टू मेक ऑल ऑफ अस वेअर वी आर. मी क्विकली आशिष पण कॉलवर दिसतोय. आशिष वागळे, लॉंग टाइम फ्रेंड, खूप वर्ष आधी मला आशिष आहे क्रॉयडनचे. तो सॉरी दिनेश नाही, दिनेश पण दिसतोय क्रॉयडनचा. पण असे बरीच लोक दिसत आहेत, पण एकदम असं इमोशनल होते की अरे आपली जुनी लोक आणि जुनी मित्र भेटत आहेत. सो आय एम व्हेरी हॅपी की वी आर स्टार्टिंग दिस इन UK. मी आता पॉज घेतो, आणि कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी सांगावं किंवा काही प्रतिक्रिया द्याव्यात, आणि मग त्याच्यानंतर मग वी विल से व्हॉट हाऊ वी आर गोइंग टू फॉर्म इन UK. मला अजून एक फक्त Thank ऍड करेल मी याच्यामध्ये. संदीप, आता मी बघतोय आता जॉईन झालेल्यांपैकी म्हणजे इल्फड मित्रमंडळ, क्रॉयडन मराठी सर्कल, महाराष्ट्र मंडळ लंडन, वृषाल खांडके दिसतात आहेत. सो प्रत्येक कानाकोपऱ्यातून मला नॉर्थ Beautiful. लेस्टर मधून आणि कोव्हेंट्री मधून काही लोक जॉईन झालेले दिसतात आहेत. सो युकेच्या सगळ्या कानाकोपऱ्यातून आज कॉलला जॉईन रिप्रेझेंटेटिव्ह झालेले आहेत. Very ऑब्विसली आपलं रेकॉर्डिंग सुद्धा आहे, तो लोक यापुढे बघतील. Thank मला you. Thank you. आदिश पण दिसतोय. आदिश इज रीडिंग, राईट? आदिश येस, आदिश थोडं इज मी देअर फ्रॉम विकास काकडे बोलतोय. बोलू का 1-2 मिनिटं? हा बोला बोला. बोला विकास. विकास काकडे, मी माझी ओळख तुमच्याबरोबर झालेली आहे. आनंद आणि मला वाटतं संतोष बरोबर पण इन आपल्या कॅलिफोर्नियामध्ये BMMच्या वेळेस लागतात. हो आणि त्यावेळेस गर्जे महाराजचं आपल्याला ब्रँच सुरू करायची UKला असं सांगण्यात आलं होतं. आणि त्यामुळे आज मी म्हटलं लेट मी कॉन्ट्रीब्युट समथिंग. तुम्ही जे काय आता सांगितलं त्याच्यामध्ये आय डिडंट नो, बट आय वर्क विथ डॉक्टर मशालकर, डॉक्टर JB जोशी माझे गुरु आहेत. माझे मास्टर इन केमिकल इंजिनिअरिंगचे ते गाईड पण होते, आणि ही नोज मी व्हेरी पर्सनली. JB जोशी संदीपला मुलगा मानतात. JB जोशी संदीपला मुलगा मानतात. हा, एक्झॅक्टली सेम गोज हिअर. आम्ही बरंचसं काम केलं एकत्र युनिव्हर्सिटीत असताना, आणि मी ज्या कंपनीत काम करत होतो केमिकल इंजिनिअरिंग म्हणून, तिथे ते कन्सल्टंट पण होते. सो आय व्हेरी क्लोज रॅपो विथ हिम. तसंच प्रमोद चौधरी म्हणून मागच्या वेळेस तुम्ही बोलवलं होतं त्यांना गर्जे मराठी शिकागोला, मला वाटतं ऍज अ चीफ गेस्ट. 10 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. गेले 25 वर्ष मी इथं आहे लंडनमध्ये. 2 स्टार्टअप्स केले, दोन्ही अतिशय चांगले झाले. त्यानंतर आय जस्ट एक्झिटेड फ्रॉम दॅट. सो या सगळ्या बॅकग्राऊंडवर माझी वेबसाईट आहे vikaskakade.com. मोर इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. सध्या मी स्टेट बँक ऑफ इंडियाला IT बघतो सगळं. केमिकल इंजिनिअरिंग असूनही IT आणि बँकिंग काय करतंय तुम्हाला लक्षात आलं असेल. 40 वर्ष झाली.
So I would like to contribute into the mentorship program, your initiative of UK. So this is something which I feel only UKचा experience आहे in startup. म्हणजे जेव्हा मी US इथे आलो त्यावेळेस माझ्या हातात फक्त लॅपटॉप होता 2000 साली आणि इस्रोच्या कुठल्या बाजूला जायचं हे सुद्धा माहित नसताना आय जस्ट गॉट अ इन्व्हेस्टर मिस्टर मित्तल म्हणून असतील आहेत ते इथं त्यांच्याकडून मला काही कॉन्ट्रीब्युशन मिळालं अँड देन आय स्टार्टेड दॅट पर्टिक्युलर थिंग विथ दिस लिटल बिट बॅकग्राऊंड मे बी आय विल लाईक टू कॉन्ट्रीब्युट मोर अँड कसं करायचं ते मी तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये राहील. Over to you. Thank you very much. Thank you. Awesome, Vikas. Thank you. I think that's Thank you. very encouraging to know. क्विक मी काय करतो आता तुम्ही प्रत्येक जण हात रेज करा म्हणजे आय थिंक देयर इज अ हँड फॅसिलिटी आणि मग ऋषी कॅन मॉनिटर दॅट आणि मग ही विल आस्क यू टू कम अँड टॉक आणि अनम्यूट होऊन क्वेश्चन विचारा म्हणजे मग एव्हरीबडी गेट्स अन अपॉर्च्युनिटी. Sure. Abhishek, you raised your hand. Yes. So, hello everyone. अभिषेक नखाते. माझा मूळ गाव तुमसर भंडाराचा आहे. माझी मराठी थोडी तुटलेली आहे कारण की मी छत्तीसगडमध्ये बॉर्न अँड बॉटअप झालो. आणखीन इकडे लंडनला मला 18 वर्ष झाले. पण माझा बॅकग्राऊंड एज्युकेशनमध्ये आहे. माय कोर इंटरेस्ट इज इन अँड एक्सपर्टीज इज इन हेल्पिंग स्टुडंट चूज their career, their university. So I've been in startup world for last 18 years now. So 6 ventures, 3 exits under my belt, 2 major failures as well. So quite entrepreneurial. I like innovation basically. So I would like to contribute in any way or format, especially counting on my expertise towards helping students community. That is very close to my heart. Other than business, it is like I came to UK as a student, which changed my life, my family's life, and my village, all of it, right? And with that conviction, I want to offer my help in any way or format to create a student wing. Yeah. Thank you very much. Thank you. So, yeah, or anything of that sort. Thank you. जगदीश मेंदळेंना जायचंय. जगदीश, डू यू वॉन्ट टू से समथिंग? कॅनडामध्ये त्यांनी खूप चांगलं ऍक्च्युअली मॉडेल रन केलंय. सो जगदीश, बिफोर गोइंग, कॅन यू जस्ट क्विकली summarize what you do in Canada and how you can collaborate between Canada and UK and globe before you go? थँक्यू. नमस्कार अँड सॉरी मला जायचं आहे ऍक्च्युली. मला 3:30 वाजता निघायचं आहे. मला माहित नव्हतं कशासाठी आपण जॉईन होतोय. बट ऑल द बेस्ट टू UK टीम आणि विल वर्क टुगेदर, कोलॅबरेट. काही कॉमन प्रोजेक्ट्स असतील त्याच्यामध्ये आपण एकत्र काम करू शकतो. कॅनडामध्ये आम्ही असंच म्हणजे आत्ताच आमचं 1 वर्ष पूर्ण झालं कॅनडाच्या चॅप्टरला आणि कॅनडामध्ये पण आम्ही काही चांगल्या गोष्टी करतोय गानू सरांच्या गायडन्सच्या अंडर आणि वी आर प्लॅनिंग टू हॅव 1 डे संमेलन इन कॅनडा इन सप्टेंबर. बघू ते कसं काय त्याचा प्लॅन होतोय त्याचे अपडेट्स आम्ही देऊच. तिकडनं कोणी येऊ शकलात तर यू आर ऑल मोस्ट वेलकम. अँड अगेन थँक्यू अँड ऑल द बेस्ट टू द टीम. बाय फॉर नाव. Thank you, Jagdish. I think Baban ji, you raised your hand. बबन तुम्ही म्यूटवर आहात. नमस्कार, मी बबन शिंगाडे. ऍक्च्युअली मूळचा मी सांगलीच आहे आणि तिथं UK मध्ये अराउंड 8-8.5 वर्ष झालं मी UK मध्ये आहे. मी मोस्ट अराउंड एक 9 to 10 कंट्रीज मध्ये आतापर्यंत जॉब केलाय आणि आता फायनल मी UK मध्ये आहे, मोस्टली लाईक अ सेटल्ड. माझं बॅकग्राऊंड असं जर म्हटलं तर मी ऍक्च्युअली प्रॉपर सांगलीतला नाही आहे, खेड्यातला असल्यामुळे की जसं तुम्ही आपला जिल्हा आणि आपण म्हणताय तसं मी माझं एक कम्युनिकेशनचं एक ट्रेनिंग सेंटर काइंड ऑफ मी हेल्प करतो. मी प्रत्येक मुलांना कलेक्ट करतो त्यांची डिटेल्स आणि एक सेशन हे करतो. असं तुमच्यासारखे जे माहितीतले लोक आहेत त्यांच्याकडून जेवढी मुलं गोळा होतात त्यांच्यासाठी एक सेशन अरेंज करतो आणि त्यांना मी जेवढं इनपुट देता येईल तेवढं देतो. अराउंड सध्या अराउंड 110 मुलांचा मी खर्च उचलतो इंडियामधल्या. म्हणजे की माझ्या स्टार्टिंग पासूनचं माझी एक ब्रीद आहे की 20% मी एज्युकेशनवर दुसऱ्यांच्या एज्युकेशनवर खर्च करतोय. अराउंड मी 20 इयर्स IT इंडस्ट्रीमध्ये आहे. पण फ्रॉम फर्स्ट सॅलरी टू टिल मी 20% माझी सॅलरी
मुलांच्या शिक्षणासाठी हे करतोय. त्यातले बरेचसे इंजिनियर झाले, डॉक्टर झालेत. अमेझिंग बरेच अमेझिंग. त्यामुळं Yes. असं काय की मी कायमस्वरूपी ह्याच्यात आहे. मी UK मध्ये पण 3-4 ठिकाणी राहिलोय. एडनब्राचा गणपती आम्ही सुरू केला होता, त्यातला मी एक मेंबर होतो. मी त्यानंतर स्वीडनला मूव्ह झालो. स्वीडनला आपलं मराठी मंडळ स्थापन केलं. त्यातही मी होतो. त्यातला तिथं गणपती साजरा करण्यापासून गणपतीची मिरवणूकपासून पूर्ण ढोल ताशाच्या ह्याच्यापर्यंत हे केलं. आता मी लीड्सला मूव्ह झालोय. लीड्सला असा दुसरा गणपती होतोय, पण तो पूर्ण गुजराती स्टाईलमध्ये होतोय. मी इथल्या लोकांना, बऱ्याच लोकांना जे ॲक्टिव्ह मेंबर आहेत त्यांना कलेक्ट करून हे तर आपलं ॲज अ मराठी काहीतरी पाहिजे, त्याच्यासाठी माझी धडपड चालू आहे. थँक्स टू तुम्ही एक ग्लोबल एक हुक टाकला, त्याच्यामुळे आपण एक म्हणतात ना, की माळ मधला एक मणी तर बनता येईल आणि कमीत कमी समथिंग आपल्याला पाठीमागे देता येईल, ही माझी एक खरंच मनापासूनची इच्छा आहे. मी ऑस्ट्रेलियामध्ये होतो. ऑस्ट्रेलियाच्या मंडळाबरोबर पण मी काम केलंय. मी परत जाऊन मी सगळं इंडस्ट्री म्हणजे की IT वगैरे जॉब वगैरे सोडून मी बरीचशी दुनियादारी केली आहे. म्हणजे की पूर्ण सोशल वर्क, पॉलिटिक्स सगळं काही केलंय. मी इव्हन महाराष्ट्राची आमदारकीची निवडणुकी लढली आहे. तुम्ही मगा फडणवीस, गडकरी वगैरे म्हटला, हो माझ्याही ओळखी आहेत बऱ्याच. म्हणजे की इव्हन राज ठाकरे साहेबांच्या पासून ते सगळ्या मी बाळासाहेब ठाकरेंना 2 वेळा पर्सनली भेटलोय. म्हणजे की कॉलेज लाईफपासून ही दुनियादारी करत आलोय आणि पुढे हे माझं कंटिन्यूअस राहणार आहे. त्यामुळं आय एम ऑफरिंग माय टाईम एनी टाईम, एनीवेअर. लेट मी नो व्हॉट नीड्स टू बी डन फ्रॉम माय साइड. आय एम देअर. थँक्यू. आय थिंक बाबा मी आता एक महत्वाचं इथे म्हणजे तुम्ही बोललात की तुमचे एवढे कनेक्ट्स आहेत आणि त्याचा आपण कसा फायदा करून घेऊ शकतो आणि तुम्ही जे काही इनिशिएटिव्ह करताय त्याला ग्लोबलाइज कसं करता येईल हे बघू. आता आजचा काळ म्हणजे गिव्हन द टाइम मी असा विचार करतोय की साधारणतः 30 लोक इथे जमा झालेत. इंट्रोडक्शन्स माइट बी लिटल बिट टाइटर गिव्हन व्हॉट वी हॅव. तर कोणाला काही प्रश्न असतील आत्तापर्यंत जे काय तुम्ही बघितलं त्याबद्दल किंवा GMG पुढचं काय नसेल म्हणजे आत्तापर्यंत जे काय प्रेझेंटेशन बघितलं त्याबद्दल थोडंसं तुम्ही काही प्रश्न असेल तर सांगा. नाहीतर मग आपण आता GMG UK कसं स्थापन करणार आहोत त्यावर वळूया आणि मग त्याच्यानंतर मग लगेच आपण नेक्स्ट स्टेप्स आणि काय होणार आहे ते पण कन्क्लूड करायचं आहे. तर कोणाला काही अजून लास्ट काही प्रश्न असतील आत्तापर्यंत जी काही GMGची तुम्हाला माहिती मिळाली त्याबद्दल तर मी विचार. सांगलीविषयी सांगेन ना. आपण कालच सांगली बरोबर आपली एक मोठी मीटिंग झाली ना, सांगली रामभाऊ टेक्नॉलॉजी Yes. इन्स्टिट्यूशन बरोबर. सांगेन, Correct. बट आय विल बी इन टच. ते आपण नंतर शेअर करू एकमेकांशी. हो, प्रश्नच नाही. आणि म्हणजे हो एक हो एक हो प्रत्येक जिल्ह्याची माहिती आणि प्रत्येक ते जर तुम्ही जर का तिथे मेन्शन केलं की तुम्ही कुठल्या जिल्ह्याशी कनेक्ट होऊ इच्छिता तर आपलं जो GMGचा जो कम्युनिटी ग्रुप आहे वायडर त्याच्यामध्ये सगळ्या ह्या प्रत्येक जिल्ह्याचा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता आणि यू कॅन स्टार्ट पार्टिसिपेटिंग. जसं सातारा, सांगली, कोल्हापूर, मला वाटतं प्रत्येकाला ज्या इनिशिएटिव्ह मध्ये मगाशी संदीपने ज्या पद्धतीने दाखवले सगळे इनिशिएटिव्ह GMGचे, माझा गाव किंवा मी आणि माझा जिल्हा, त्यानंतर कॅम्पस टू कॉर्पोरेट, ज्या पद्धतीने आपल्याला प्रत्येकाला काही वाटत असेल की मेंटरिंग म्हणा किंवा काही इन्स्ट्रक्टर म्हणून किंवा बाय एनी मीन्स आता जसं बबनजी म्हणाले वेगवेगळ्या पद्धतीने नेटवर्किंग करण्यासाठी जे आपल्याला वाटतं आपण त्या फॉर्म मध्ये ज्यांनी भरलं नसेल अजून त्यांनी भरूयात. आणि अजून कोणाला काही प्रश्न असेल आतापर्यंत सांगितल्यापैकी त्यापैकी प्लीज दिस इज द गुड टाइम, गुड ऑपॉर्च्युनिटी टू डिस्कस. अजून कोणी हा शिर्के दिसतोय. आदेश वन स्मिता शिर्के असं दिसतंय. ऍक्च्युली मी माझ्या वाईफच्या झूम जॉईन केलाय. मी अभिषेक मोरे बोलतोय. ऍक्च्युली मला फक्त असा क्वेश्चन असा काही नव्हता, फक्त असं एक विनंती होती, जर आपण सगळे तर मराठी आहोत तर सगळ्यांनी जास्ती करून मराठीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. माहिती आहे की थोडं इंग्लिशमध्ये बोललं जातं आपल्याकडनं, पण जितकं जास्त आपण ट्राय करू तितकं आपल्याला म्हणजे मराठी प्रमोट करता येईल. त्याच्यासाठी माझा फक्त ही एक विनंती होती. जस्ट बाकी थोडंसं काय एक- हा, मी नाही, जरा- जरूर महत्वाचं आहे. करणार ते आपण करतोच आहोत, प्रयत्न करतोच आहोत निश्चित अगदी. एक त्याच्याबद्दल नाही, आता- थोडंसं मी स्पष्ट असं म्हणजे बोलतो म्हणजे अगदी आय एग्री आपण मराठीतच आहोत. ओके, आपल्याला मराठीच बाण आहे आणि मराठीच सगळं आहे. आपण जेव्हा महाराष्ट्रातल्या लोकांशी बोलू, महाराष्ट्रीय एकमेकांशी बोलू तेव्हा मराठीतच बोललं पाहिजे आणि याबद्दल आय थिंक काही दुमत नाहीये.
बट वाईल वी आर ॲट मराठी ॲट हार्ट, आपण हे विसरायला नको. आपली मातृभूमी ती असली तरी आपण आपली जी कर्मभूमी आहे ती कदाचित इंग्लिश आहे, कोणी पोलिश आहे, कोणी जर्मन आहे, कोणी हे आहे. तर वी बरोबर. ऑलवेज ऑल्सो वॉन्ट यू टू बी इंटिग्रेटेड विथ युअर लोकल हे, नाही, ज्याच्याकरून अगदी बरोबर. तुमचं प्रोफाईल जे आहे ते तिथे इतकं मोठं झालं पाहिजे की यू आर ऑल्सो रिकग्नाइज अन इंटरनॅशनल हे. सो त्या आमचा मूळ तो असा राहणार आहे. या मीटिंगमध्ये शक्यतोवर आपण मराठी बोलू, परंतु आज हो, हो. जसे आपण क्षेत्र बोलले आहेत ते क्षेत्र जरी पकडले, पण आता ज्या अजून वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय, AI, हेल्थकेअर, सस्टेनेबिलिटी, असे एक 7 ते 8 सेक्टर आहेत ज्याच्यामध्ये आपली लोक कामं करतात. तर इट इज बरोबर. नॉट पॉसिबल की त्यांचं जर का ॲडव्हान्स लेवलचं डिस्कशन चालू, सस्टेनेबिलिटीवर जर एखादा सेमिनार सुरू असेल किंवा डिस्कशन असेल, तर आम्ही एनकरेज करतो की त्या भाषेत जे समजत असेल त्यांनी ते करावं. कारण शेवटी सस्टेनेबिलिटी इज अ ग्लोबल लँग्वेज, राईट? सो पीपल, ऑफकोर्स युअर कॉमन युनिव्हर्सल लँग्वेज इज इंग्लिश. सो वी एनकरेज की सेक्टर वाईज डिस्कशनमध्ये तुम्ही तुमचं बोलावं. आणि कल्चर, मराठी भाषेमध्ये आम्ही नक्कीच हे करू, पण त्याचं संवर्धन त्याचा प्रचार करण्यासाठी गर्जे मराठी कटिबद्ध आहे. पण आपण म्हणू की आमचे प्रोग्राम्स अगदी अगदी डिरेक्टिव्ह तसे नाही आहेत, कारण आम्ही अगदी अगदी तो त्याच्यासाठी वेगळे लोक काम करतायत आणि आपण तेच काम करायचं, तर मग तुम्ही वेगळे कसे, असा एक बरोबर. भाग येतो. नाही, आपल्या ज्या आनंद have some इन्फॉर्मल other view, पण आनंद, do you नाही agree? नाही, आय हॅव सेम व्ह्यू. इट इज अबाउट मराठी पीपल, नॉट अबाउट मराठी भाषा. मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी आपली मंडळं, आपले सांस्कृतिक कार्यक्रम वर्षानुवर्षे काम करतायत. आपण त्यांना तिथे सपोर्ट करू, ते आपल्याला टेक्नॉलॉजीमध्ये सपोर्ट करतील, असं एंटरप्रिनरशिप मध्ये. 100% ते बोलताना मराठी बोलायचं, त्यात आणि काही अगदी 100% असं आता संदीप म्हणाला, आपण अशा इन्फॉर्मल मीटिंग्स मध्ये आपण आपला संवाद नक्कीच मराठीतच असेल. पण जसं आपण म्हटलं, जसं काही फॉर्मल आपले जे प्रोग्राम्स असतील किंवा स्टेजवर एखादा कॉन्फरन्स असेल, दॅट हॅज टू बी कंडक्टेड इन लोकल लँग्वेज ऑर ऑब्विसली इंग्लिश. ऑब्विसली नाही, माझं आता म्हणणं तेच आपल्याकडे होतं की आपण ज्यावेळी इंटरनल ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी जास्तीत जास्त आपण मराठीमध्ये बोललं तर बेटर होईल असं. हो, प्रश्नच नाही. आणि एक तुला उदाहरण देतो, सायबर सिक्युरिटीमध्ये आपले जे एक वन ऑफ द चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर, TIA नावाची संस्था आहे अमेरिकेत, तुम्हाला माहिती नसेल, ती $3 ट्रिलियन ॲसेट त्या संस्थेचा आहे. त्याचा CISO आपला मराठी माणूस आहे. बट वेन वी आस्क हिम टू टॉक ॲज अ फॉर सायबर सिक्युरिटी हिअर, वी हॅव टू आस्क हिम टू टॉक इन मराठी. पण तो माणूस, तू त्याला बाजूला घे, तुला विष्णू सहस्त्रनामापासून ते सगळ्यांचे अर्थ उपनिषेधापर्यंत डिटेल सांगतो आणि तो आपल्या मराठी याच्याशी जुळलेला आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मराठीचे जे कोर आहेत ना, आपल्या लोकांनी मराठी सोडलेली नाहीये, हे खरंच चांगलं आहे. आणि त्या विषयावर लोक चर्चाच करतात. पण जेव्हा प्रोफेशनल आपण कन्व्हर्सेशन्स करायचं म्हणतो, तेव्हा आपण एनकरेज करतो की ठीक आहे, जी कम्फर्टेबल तुम्हाला भाषा आहे त्याच्यामध्ये बोला. दॅट्स द ओनली वे. होप दॅट आन्सर्स युअर क्वेश्चन. ओके. आणखी कोणाचा काही प्रश्न आहे इकडे? आय थिंक राजीव रेगे कोणी म्हणून. हा. राजीव रेगे, विचारा तुम्ही प्रश्न. म्यूट. आय थिंक म्यूट आहे. दिनेश, युअर ऑन म्यूट. दिनेश. दिनेशला विचारायचं आहे. हा, दिनेश विचार. मी फक्त आपला आता कॉल ऐकत होतो एवढा वेळ. तर मला बऱ्याच फक्त युकेतनं नाही, पण युकेच्या बाहेरची पण बरीच मंडळी जॉईन झालेली दिसली. सो आय टूक सम लिबर्टी आणि मी ऋताला सांगितलं जॉईन करायला. सो ऋता भिडे खाडीलकर, म्हणजे शी इज अ फॅमिली. माझी बायको प्राची, तिची धाकटी बहीण, ती इटलीत असते. तर तिने पण लगेच जॉईन केलं. तर मला तेच विचारायचं होतं की इज दॅट ओके की शी बिकम्स अ पार्ट ऑफ GMG UK का? ऍब्सोल्युटली. व्हॉट वुड यू ऍडवाइस अदरवाइज, किंवा तिने कसं मेंबर व्हावं? तर तिला काय डिटेल्स पाठवता येतील? शी इज इन इटली. शी इज इन इटली हो, राईट. आता ऋता आपल्या कॉलवर आहे. इटलीमध्ये पंजाबी लोक ते खूप आहेत, मराठी लोक आहेत ते माहित नव्हतं मला तिथे एवढ्या. नाही, इटलीमध्ये खूप आहेत मराठी लोक. आणि ऋता आता कॉलवरती आहे आपल्या बरोबर. या शी इज मोस्ट वेलकम. थँक्यू व्हेरी मच. शी इज मोस्ट वेलकम. आणि इटलीमध्ये जवळजवळ आता ती 10 वर्ष राहते. आणि तुम्ही जसं मगाशी सांगितलं तसं तिकडच्या कम्युनिटीशी वेल इंटिग्रेटेड, अस्खलित इटालियन बोलते. आणि तिचे स्वतःचा बिझनेस आहे तिचा. ती चाइल्ड काउन्सिलिंग करते, त्याचं तिची स्वतःची फर्म आहे. सो आय थॉट इट विल बी बेस्ट टू गेट हर इंट्रोड्यूस टू, म्हणून म्हटलं की प्राची पण तिला आहे का? सांगावं पटकन. ऍब्सोल्युटली. प्राची पण आहे. हो, हॅलो प्राची, खूप दिवसांनी. हॅलो प्राची.
आणि मी nice मगाशी meeting you. विचारणारच होतो की ऋता दिसली मला ऑनलाईन इकडे, ती या खाली सगळ्या जॉईन आपण झालेल्यांमध्ये. तिचा हे करून आपण इटली आणि त्या भागामध्ये पण आपलं जर्मनीमध्ये खूप चांगला डेफिनेटली presence आहे, नेदरलँड्स मध्ये करेक्ट आहे. करेक्ट ऋताच्या मदतीने आपण इटली चॅप्टरही हळूहळू सुरू करू. पण नाव यू आर मोस्ट वेलकम टू जॉईन युके चॅप्टर. आपला पोलंड मध्ये चॅप्टर आहे आपला वॉर्साला. या त्याचा आवाज Yes, yes. म्हणते नक्की करूयात. येस, गुड. ओके, सो आता नेक्स्ट आपण स्ट्रक्चरवर जाऊया युकेच्या. मला माहिती आहे अजून 15 मिनिटंच राहिली आहेत फक्त. प्रश्न बऱ्यापैकी झाली आहेत. तर युकेचं स्ट्रक्चर जसं आनंद म्हणाला, प्रत्येक चॅप्टर इज ऑन इट्स ओन. म्हणजे तुम्हाला तुमची ऍक्टिव्हिटीज करायला लीगल एंटिटी आपण सेपरेट फॉर्म करतो. इट विल बी गव्हर्न बाय काउन्सिल. म्हणजे आपण ते ऑन पेपर एक वेगळा स्ट्रक्चर असेल, पण बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आणि एक्झिक्युटिव्ह टीम अशी आपण नंतर फॉर्म करू. एक फॉलोअप मीटिंग आपण परत घेऊ याच्यानंतर, आणि मी इन पर्सन येणार आहे EMSच्या दरम्यान. सो त्यावेळेस अशी अपेक्षा आहे की GMGची एक आपण इन पर्सन मीटिंग घेऊया. आणि तोपर्यंत आपल्याला जे कोणी इंटरेस्टेड लोक असतील, ज्यांना काम करायचं आहे पुढे येऊन, ते होपफुली आयडेंटिफाय झाले असतील. Somebody can join the team. Board of directors, there will be a tenure which we will announce की मोस्ट लाईकली 2 वर्ष, पण आम्हाला त्या ग्लोबल बोर्ड पण अप्रुव्हल घ्यायला लागेल. आणि मग त्याप्रमाणे आपण त्या बोर्डाची टर्म ठरवूया, जी कमिटी असेल. आणि मग वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये जे कामं पडतात त्याचे लीड्स तुम्ही बनवून, आय थिंक वी विल मर्ज यू विथ द ग्लोबल टीम इटसेल्फ. म्हणजे तुम्हाला जर सस्टेनेबिलिटीमध्ये काम करायचं असेल तर समीर इथे आहे, तर यू विल जॉईन द सस्टेनेबिलिटी टीम. एज्युकेशन कॅरियर टू कॉर्पोरेट, आता नाव विसरलो, नखाते जसे म्हणाले, तसं ही कॅन जॉईन दॅट ग्रुप. सो वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आपण मग तसं तुमचं अमालगमेशन काय मर्जर करू. आणि त्याचबरोबर लोकल तुम्हाला काही इनिशिएटिव्ह करायचे असतील, प्रोफेशनली तुम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी एक ॲज अ टीम, आणि ते एक आवश्यक आहे, कारण तुम्हाला वन्स इन अ मंथ डिफरंट सिटीजमध्ये, कारण GMG युके काही फार मोठं नाही आहे, पण जे काय आहे ते तुम्हाला काहीतरी आपल्याला एक सेटअप करावं लागेल. तर ऋषी इज देअर. I will ask now Himanshu to speak more on this, and then we will summarize. Yes, मी हिमांशू दासरे. मी सॉलिसिटर आहे. मे बी युकेतल्या लोकांना मे बी वी हॅव स्पोकन ॲट सम पॉईंट. पण आपलं जे युकेचं स्ट्रक्चर आहे, आय एम ट्राईंग टू कीप इट ॲज सिम्पल ॲज पॉसिबल. तर त्याच्यावरती इट विल बी अ फाउंडेशन. फाउंडेशनचे डायरेक्टर असतील, आणि जसं संदीप म्हणला तसं बोर्ड असेल. सो डायरेक्टर्स विल बी सेपरेट अँड दे विल प्रॉब्ली बी डॉर्मंट. पण बोर्ड असेल दॅट विल बी लुकिंग आफ्टर एव्हरीथिंग दॅट विल हॅपन इन द UK. तर त्याच्या खालचं जे स्ट्रक्चर आहे, वी आर स्टील फायनलायझिंग इट. So it could be a company by guarantee or CIC or what have you. But that will not change what we are going to do. तर मी आपल्यासाठी फक्त जे सोपं होईल की which has less red tape हे करणार आहे. आणि पॅरलल टू दॅट बऱ्याच लोकांनी जे डेटा आणि प्रायव्हसीचे जे आय थिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जे क्वेश्चन्स रेज केले, तर आय एम गोइंग टू टेक केअर ऑफ दॅट एज वेल. तर आपलं प्रॉपर सगळं रजिस्ट्रेशन असेल. आणि बरेच लोक IT मधले, तर त्यांना माहिती आहे की व्हॉट आर द राईट्स अँड ड्युटीज एक्सेट्रा एक्सेट्रा, की जे गरजे मराठीवर असतील तर दॅट विल बी नोन. And they will have that right. So if people don't want to disclose their data, it won't be disclosed. माझा टास्क आपल्या युकेच्या टीममध्ये असा आहे की I'll be looking after all the legalities. So rest assured ki we'll follow the rules and regulations, and in relation to data there will be a strict compliance, including the monetary liability, responsibilities and protection. That's all actually. May I take this opportunity to thank Himanshu profusely for offering his expertise. So Himanshu, without you, I don't think it was possible. So thank you very much. No, it's my honor. Thank you. Thanks Himanshu. Yes. That's really great. Thank you Himanshu. I think एक क्विकली मी फक्त म्हणे EMS चा उल्लेख तू केला होता संदीप. I think I can see Bhushan here. So Bhushan, if you want to talk in a minute or so about EMS, we are all here. Okay. I can see Bhushan has joined. मी आहे. एक मिनिट. हाँ. I think. नमस्कार भूषण. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मी ओळखतो आणि बरेच जण नवीन पण आहेत. तर
पहिल्यांदा धन्यवाद Hello. मला 5 मिनिटं बोलायला दिल्याबद्दल किंवा 1 मिनिट. मी लेस्टरमध्ये आहे. मगाशी कोणीतरी म्हणालं की लेस्टरमधून कोणी आहे, तर मी तर आहेच. आणि मी आपलं जे युरोपियन मराठी संमेलन असतं, तर 2 वर्षांनी पूर्वी व्हायचं BMM सारखं, ते 7 वर्षांनी या जुलै 4, 5, 6 ला लेस्टरमध्ये होणार आहे, त्याचा मी एक संयोजक आहे. आणि जे मराठी ग्लोबल ह्यांच्याबरोबर काही महिन्यांपूर्वी चर्चा अशी चालू होती की 28 जूनला तो कार्यक्रम इथे होणार होता, आणि आमचा म्हणून 4, 5, 6 ला अशी एक आम्ही व्यवस्था केली होती, पण काही कारणाने तो रद्द झालाय. मी स्वतः गेले 30 वर्ष IT मध्ये आहे आणि इंडिपेंडंट कन्सल्टंट आहे. 20 वर्ष बेल्जियममध्ये होतो. गेली 10 वर्ष UK मध्ये आलोय. बेल्जियममध्ये पण मराठी आणि भारत दर्शन नावाची संस्था आम्ही चालवायचो, मी आणि सुजाता. आता इथे आल्यावर आम्ही युरोपियन मराठी संमेलन आयोजित करतोय. तर तुम्ही सगळे मराठी आहात, तुम्ही कदाचित बघितले असेल त्याचं, तर जरूर या. त्या निमित्ताने B2B आणि B2C या दोन्ही फ्रंट्सवर आपल्याला EMS ला काय करता येईल, तर आम्ही जरूर तयार आहोत. B2C साठी तर आहेतच स्टॉल वगैरे असे, पण B2B किंवा इतर अजून काही मदत हवी असेल GMG ला, किंवा आपल्याला बरोबर काम करता येईल. वेळ कमी आहे तसा, जेमतेम 2 महिने उरलेले आहेत. आज 1 मे 4 जुलैला. पण काहीतरी आपल्याला बरोबर नक्कीच करता येईल. धन्यवाद. भूषण, थँक्यू. थँक्यू. आय थिंक थँक्स भूषण. महत्वाचं काय आहे की EMS Thank you. झाल्यामुळे तुला एक फार मोठा व्हॅक्यूम येईल, त्यामुळे तुला व्हॅक्यूम नसणार आहे याची खात्री देण्यासाठी आम्ही GMG लॉन्च करतोय. सो वी नीड युअर येस एक्सपर्ट. येस बेल्जियम मध्ये जरूर कनेक्ट आहे जरूर आपण. ओके. आम्हाला इथे थँक्स विशाल थँक्स. खांडके पण दिसतात, लंडन महाराष्ट्र हा, मंडळ. वृषाल आय थिंक वॉन्ट टू टॉक समथिंग. येस, म्यूट म्यूट. नेमकं ही वॉज अवेलेबल. म्यूटवर वृषाल गेला. आणि माझी खूप डिस्कशन झाली आहे कोलॅबरेशन वरती. थँक्यू वृषाल फॉर जॉईनिंग. वृषाल आता म्यूटवर गेलाय. आय डोंट नो, म्यूटवर गेला, म्यूटवर. हा, सम रिझन चुकून हे झालं असेल. Am I audible now? Hello, आता am I हा audible? हा, येस येस येस. Okay. आनंद जी राईटली सेड, आमचे बरेच झालेत कॉन्व्हर्सेशन, आणि माझे जे 1-2 होत्या गोष्टी, आय थिंक दॅट हॅज बीन टेकन केअर ऑफ. एक लिगल एंटिटी बद्दल होतं, कम्प्लायन्सेस बद्दल होतं, इट हॅज टू बी. आपण शेवटी या प्लॅटफॉर्म मधनं आपण हा व्यापार करणार आहे, हा एक मेन उद्देश होता. देर हॅज टू बी बिझनेस रादर दॅन ओनली नेटवर्किंग मीट्स. So I'm sure that will be taken care of. And the most important thing was legality. Himanshu is looking after it, so I don't really have to worry on that. So that's, I think both these applications, my suggestions that have been taken care. So hopefully, I think this will really work well. आणि तिथे जे सुरुवातीला कोणतरी बोललं, आय डोंट रिमेंबर, की मराठी माणूस आपण म्हणतो ना, एकमेकांना आपण मदत नाही करत, पाय खेचतो. हा आपल्याला बेसिकली हा जो समज आहे लोकांचा, हा आपल्याला समज बदलायचा आहे. ह्या उद्देशाने आपण हा प्रकल्प पुढे गेला पाहिजे. आणि जगाला आपल्याला एक दाखवायचं आहे की मराठी माणूस पण उद्योजक बनू शकतो. आहेत उद्योजक, बरेच मोठे मोठे उद्योजक आहेत. तर आपण एकमेकांना मदत केली तर मला वाटतं हा जो म्हणजे आपले जे बाकीच्या कम्युनिटीज आहेत, गुजराती आहेत, मारवाडी आहेत, जैन आहेत, तर वाय नॉट महाराष्ट्रीयन, आपण का नोकरीच करायची. आपण सगळे उद्योजक होऊ शकतो, आणि असंच एकत्र राहिलो तर आय थिंक दिस विल रिअली वर्क व्हेरी वेल. सो ऑल माय बेस्ट विशेस, व्हॉट एव्हर वी कॅन डू टुगेदर वी विल सर्टनली डू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्स वृषाल. Yeah. सो इफ देर इज नो अदर क्वेश्चन्स, आपण Sandeep, समराइज can I- करूयात का? Sandeep, can I come in please? एक सेकंद आनंद, मी जस्ट अजून वृषालला आय जस्ट वॉन्ट टू से समथिंग मोर ऑन अँड देन वी विल कन्क्लूड. की वृषाल, आम्ही इथे आता म्हणतच नाही की मराठीचं हे, पहिली गोष्ट तर बिझनेस, प्रोफेशनल, एंटरप्रेनरशिप ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता GMG इतकं पुढे गेलेलं आहे. मी गमतीने म्हणजे मुद्दामून मला एक विषय सांगायचा आहे की पहिल्या कॉन्फरन्सला आम्ही विषय ठेवला होता की कॅन वी ग्लोबल महाराष्ट्रीयन्स इम्पॅक्ट 1% GDP ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राची GDP $400-500 बिलियन आहे. म्हटलं आपण तेवढा तरी, आपण 1% तरी आपण त्याच्यावर इम्पॅक्ट करू शकतो का.
तर मी जेव्हा असा तो विचार मांडला, सगळ्यांना आवडला, सगळे इट बिकेम अ बिग हे. आणि आम्ही त्या खोलीमध्ये बसलो होतो व्हीआयपीच्या, आणि जिथे म्हणजे आम्ही म्हटलं की असा आम्ही विचार मांडतोय. त्याच्यामधलेच एक जण म्हणाला, माझा स्वतःचाच नॅसडॅकवरचा इम्पॅक्ट $8 बिलियन आहे. सो वी आर ऑलरेडी देअर. आपल्याला माहिती नाही आहे. तर ती अनहिडन जेम्स जी आहेत ना, ती आपल्याला शोधून काढायची आहेत. इंग्लंडमधली जी कोणी माणसं असतील जी आपल्याला अजून माहिती नाही आहेत किंवा पुढे आली नाही आहेत वृषाल, त्या लोकांना पुढे आणायचं आहे, जेणेकरून महाराष्ट्रामुळे लंडन असो किंवा बाकीचे आपण जे कल्चरल कामं करतो त्यांना स्पॉन्सरशिपची कमी नाही पडली पाहिजे. आणि वृषाल, मी मंडळात होतो लंडनमध्ये, मला माहिती आहे स्पॉन्सरशिप इज अ बिग चॅलेंज. सो दॅट जस्ट वॉन्टेड टू क्लोज ऑन दॅट पॉइंट. आनंद, यू कॅन कम नाव. आणि Sandeep, can I come in before that, please? येस प्लीज. कोण बोलताय? आशिष वागळे. I आशिष. can't हो, find आशिष. the अरे button आशिष, to हा raise बोल. hand. येस येस, बोल Sandeep, आशिष. तुला बघून खूप आनंद झाला. I'm not surprised you are part of this challenge, and I'm representing Wales along with Amit Chandratriya and Sameer Potnis who are on this call. क्या बात है. So while the focus might be on London, please don't forget that there are other parts to United Kingdom. अरे No, it's Please do not remember like that. that. आणि मला दोन प्रश्न होते मला, की गरजेचं मग फंडिंग कुठून होतं, कारण यू मस्ट बी रिक्वायरिंग मनी. हाऊ इज दॅट हॅपनिंग? अँड माय सेकंड क्वेश्चन इज, इफ बिझनेस इज दी Can I main focus of can this I group, answer that question? can Yeah. I just ask the second question and then Yes. answer both Yeah. together, please? हो, Yeah. गो अहेड आशिष. And in UK there is already a business oriented group. I think OMM म्हणतात, but Amit can correct me on that. It's OMPEC. And OMPEC, yeah. And are you in touch with them? Because I gather म्हणजे तुम्ही म्हणजे the aim is की सर्व ऑर्गनायझेशनच्या बरोबर काम करायचं rather than in competition. So Absolutely. these are my two questions, but I I look will- forward to seeing you in EMS. Yes, I will answer both the questions. We are very you. well connected with OMPEG. रवींद्र गाडगीळ हा आमचा इन्सेप्शन पासून आहे. रवींद्र गाडगीळ आणि आम्ही एकत्र काम करायचा प्रयत्न केला, पण थोड्याफार प्रमाणात काही काही गोष्टी आम्हाला त्या लिगल एंटिटी ह्या एक मेन मध्ये गोष्ट आल्यामुळे आम्ही ती करू नाही शकलो. वी विल बी वर्किंग विथ OMPG ऑल्सो. आपण जसं सांगितलं, दॅट होल्ड्स गुड फॉर एनीबडी हु वॉन्ट्स टू वर्क फॉर मराठी कम्युनिटी. दॅट इज फर्स्ट थिंग. सेकंड पार्ट, आत्तापर्यंत आम्ही मेंबरशिप फी घेत नसलो, आम्ही फंड रेझिंगसाठी धावपळ करत नसलो, तरी इनिशिएटिव्ह बेस्ड आमच्याकडे आमचेच मेंबर आउट ऑफ द वे जाऊन दे हॅव बीन डोनेटिंग देअर ओन फंड्स. आणि त्याच्यामुळे गरजे मराठी फायनान्शियली साऊंड आहे. पण अर्थातच आपल्याकडे जी मोठी आपली स्वप्न आहेत त्या स्वप्नासाठी विल ऑलवेज नीड मनी. आणि आमच्याकडे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आहेत किंवा नरेंद्र काळ्यांसारखी जी जुनी माणसं आहेत, जे म्हणजे ज्यांना आपण ऋषितुल्य म्हणू शकू, त्या लोकांनी मला पहिल्या दिवसापासून सांगितलंय की आनंद, तू पैशाचा विचार करू नको. तुमची जी अख्खा ग्रुप आहे तो ज्या डिव्होशननी आणि ज्या ह्यानी कामं करतायत, तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्हाला पैसे निश्चित मिळतील आणि पैसे कधीच कमी पडणार नाहीत. So we believe in our own community's desire to give back. आणि we are financially because of that okay. आणि UK मध्ये सुद्धा तुम्ही पाहाल, as we grow, people will come forward. आता एक तुम्हाला मी दुसरा इन्सिडेंट सांगतो. I'll just take 2 minutes. आम्ही एक इव्हेंट बीप, ज्याचा संदीप स्वतः मेंटर होता, त्या कंपनीला आम्ही स्पॉन्सर केलं, त्यांना मेंटर केलं, त्यांना फंडिंग आणून दिलं. आम्ही गेल्या वर्षी गरजे मराठी थ्रू 28 कोटी रुपयाचं फंडिंग दिलं होतं, एकही पैसा न घेता. सो हा माणूस 28-29 वर्षाची 2 पोरं आहेत ती, त्यांनी जेव्हा त्यांना सक्सेस मिळाला, व्हेन दे रीच सम गुड अमाऊंट ऑफ रेव्हेन्यू, या माणसांनी बाय फोर्स गरजे मराठीच्या अकाउंटमध्ये $10,000 ट्रान्सफर केले. सो पीपल डोंट, म्हणजे आपण इतक्या चांगल्या भावनेने एकत्र आलोत ना की पीपल डू ट्रस्ट अस, पीपल डू बिलीव्ह अस. आणि मगाशी जे अकाउंटचा हिशोब गेला, गेल्या 8 वर्षामध्ये गरजे मराठीच्या अकाउंटमधनं एकही डॉलर कॅश दिलेलं नाहीये किंवा एकही डॉलर कॅश घेतलेलं नाहीये. सो दॅट मच क्लॅरिटी वी हॅव. सेम क्लॅरिटी वी आर गोइंग टू मेंटेन इन UK ऑल्सो. आय थिंक आय आन्सर्ड युअर बोथ क्वेश्चन्स. एम आय ओके? Yes, certainly. Thank you. Thank you very much. And thanks for asking these questions. These are important questions. त्यातनंच काही आमच्यातनं क्लॅरिटी देणे राहिलं असेल तर ती होते. संदीप, if you want to add something, you can add something. Yes, so just to add to that, Ashish and we go long, so 10-12 वर्ष झाली. आशिष, good to see you also after some time. पण काय की आशिष, आज आनंद सेड, प्रत्येकाला हा प्रश्न होता की अरे मेंबरशिप पैसे नाही तर पैसे कसे रेज होतील.
बट ॲज आनंद सेड, पीपल आर कमिंग फॉरवर्ड आणि आम्हाला पैशाची कधीच कमी भासली नाही. आणि दॅट इज वेअर वी हॅव टू नाव फाइंड आउट हाऊ वी ॲक्च्युअली एनकरेज पीपल इन UK इटसेल्फ हू कॅन नाव सेल्फ सस्टेनिंग GMJ UK कसं होईल त्याच्यावर आम्ही काम करणार आहोत. सो मोर द मेरियर इन टर्म्स ऑफ सपोर्टिंग दॅट आयडिया. पण या म्हणजे आम्ही स्टार्टअप्सना मेंटर करतो, त्यांच्याकडनं पैसे घेत नाही, त्यांना फंडिंग घेतो. त्याच्या एंडला जे विनर होतात, अशा 5 ह्यांना गेल्या वर्षी आम्ही टोटल 10 लाख रुपये बक्षिसं दिली होती. आणि पीपल हॅव फंडेड इट. आणि आशिष, मेन People काय आहे funded. की बे एरियाचं जे नॉलेज आहे टेक्नो स्टार्टअपसाठी वगैरे जे लागतं, त्या टॉप क्वालिटीचं नॉलेज जेव्हा लोकांपर्यंत पोहोचतंय, पीपल आर गेटिंग सक्सेसफुल. आणि वेन दे आर गेटिंग सक्सेसफुल दे आर गिव्हिंग इट बॅक. आणि हे सगळं काय आता परपेच्युअल मशीन व्हावी अशी इच्छा आहे. तरी थोडा वेळ आहे अजून. आय वोंट से स्टील देअर, बट येस, वी आर होपफुल दॅट UK इटसेल्फ विल सून बिकम सेल्फ सस्टेनेबल. येस येस, परफेक्ट. आदिश, तुला पण बघून बरं वाटलं. गुड टू सी स्लो रिप्रेझेंटेशन. सो आज तू संदीप सगळीकडून आहे. संदीप तू इतकं क्लोजनेस दाखवतोस, मला वाटतं काय वेळा तू गरजे मराठी US सोडून तिकडे जाऊन जॉईन होशील. असं नको करूस. नाही आनंद भाऊ, ऍक्च्युली तुम्ही आणि मी पार्लेकर आहोत. ओके, आपण बाजूला राहतो. ओके, आणि मी तुम्हाला पार्ल्यामध्ये पण खूप वर्षापूर्वी 2-4दा भेटलो पण होतो ऍक्च्युली. आणि जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं होतं ना, तेव्हा आपलं बोलणं पण झालं होतं. इट वॉज मे बी 9 years बॅक. ओके, आणि तुम्ही पार्लर राहता, मी पार्लर, आपण पार्ला मार्केटमध्ये पण भेटलो होतो. ओके, तर ती जुनी ओळख आहे तशी आपली. फक्त आता खूप वर्ष आले भेटलो नाही एकमेकांना. दॅट इज डिफरंट स्टोरी. पण नाही, पार्ल्याची माणसं चांगली असतात. पार्ल्याची माणसं खरोखर ऍब्सोल्युटली. पण आनंद भाऊ, दिस इज फॅन्टॅस्टिक. तुम्ही हा तो प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय ना, हा म्हणजे माझं एक स्वप्न होते असं करायचं. पण समहाव मी थोडा अडकलो दुसऱ्या कामामध्ये. पण असतं ना, ऑफकोर्स. अरे पण नाव आणि लेट अस हा लिव्ह द प्लॅटफॉर्म ड्रीम एवढं झालं टुगेदर. ना आनंद भाऊ, की मी स्लॉ मित्र मंडळ चालू केलं. लास्ट 15 वर्ष आम्ही स्लॉ मित्र मंडळ रन करतोय. ओमपेक मध्ये मी आहे. पण हिमांशू म्हणा किंवा ऋषी म्हणा किंवा संदीप म्हणा किंवा आता दिनेश पॉलवर आहे, अभिषेक म्हणा, आणि कोणी काही लोकांना मिस करे, सॉरी. पण हे सगळे लोकांना आम्ही ओळखतो. पण आता या प्लॅटफॉर्ममुळे ना अजून आम्ही सगळे आता एकत्र आलोय. परत पुढच्या वेळी कॉल येतो, परत आम्ही भेटू, परत काही आयडिया डिस्कस होतील. आणि आता कसं आलं, फॉर हा अक्षय महापात्र आपला महाशब्द जॉईन झाला, हा मी त्याला पण चांगला ओळखतो. आणि बेसिकली कसं झालंय की मी स्वतः पार्ल्यामध्ये डेव्हलपर आहे. माझ्या स्वतःचं वेटरनरी कंपनीज आहेत मुंबईला. मी पण खूप गोष्टीमध्ये बिझी आहे. पण या प्लॅटफॉर्ममुळे कसं झालं की एक एक्सपान्शनला स्कोप मिळाला. ओके, आणि त्याच्याकरता मी तुम्हाला एक्झॅक्टली. सगळ्यांचे आभार मानतो. आणि माझ्या दृष्टीने काय करता येईल तर डेफिनेटली आय एम विलिंग टू हेल्प इन एनी पार्ट ऑफ UK. कारण आम्ही आज खूप वर्ष हे करतोय, त्यामुळे वी नो द थिंग्स, तर वी कॅन ऑलवेज हेल्प यू. असं मी एवढंच सांगायला फक्त बोलतो 2 मिनिटं. आपण पार्ल्याविषयी नंतर बोलू. आपण पार्ल्याविषयी नंतर 1 to 1 बोलूया. पक्का. परफेक्ट. थँक्स आदिश. सो शुड वी समराइज? एक सेकंद अजून. मला अलिता कांत आलेले आहेत. शी इज ऑल्सो वन ऑफ ओके, बोर्ड ओके. ऑफ डिरेक्टर्स. तर तू म्यूटवर आहेस ग्रेट, अलिता, पण या म्यूटवर आहे. सो एनिवे जस्ट वॉन्टेड टू लेट म्यूटवर आहे. आणि He's ऋषी, probably at the airport. Yeah. सो नेक्स्ट स्टेप आपण बोलूया. ऋषी, नेक्स्ट कॉल कधी घ्यायचा आहे जूनमध्ये? आणि मग मी इन पर्सन मीटिंगची आपण नंतर डेट अनाऊन्स येस करू. क्लोजर टू शुअर. EMS जेव्हा मी येईल तेव्हा आपण भेटू सगळ्यांना. येस, एक्झॅक्टली. सो नेक्स्ट कॉल आपण जून महिन्यात घेऊयात. पण फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी आज जॉईन केलं. आणि 1 मेच्या आजच्या या दिवशी आपण UK चॅप्टर सुरू केल्याचं ऑफिशियली आपण आज जाहीर करत आहोत. सो थँक्स टू एव्हरीबडी हू जॉईन्ड अँड वी विल टेक दिस इनिशिएटिव्ह ऑल टुगेदर. असं म्हटल्याप्रमाणे काही लोक ऑलरेडी एकमेकांना आपण ओळखत आहोत UK मध्ये. पण नवीन ओळखी, नवीन मित्र, माणसं जोडणे हा आपला महत्वाचा उद्देश GMGचा. आणि ग्लोबल होणे हा दुसरा उद्देश. आणि एकमेकांना सहाय्य करू. सो थँक्यू व्हेरी मच. आणि जून मधल्या मीटिंगची तारीख लवकर सांगितली जाईल. संदीप जुलैमध्ये EMSच्या वेळेस व्हिजिट करणार आहे इन पर्सन. त्यावेळेला आपण इन पर्सन मीट एकतर लंडनच्या आसपास किंवा कुठे EMS जिथे लेस्टरच्या आसपास आपण सगळ्यांना योग्य होईल अशी एक जागा निवडून एका ठिकाणी करू शकतो, जिथे मोस्ट ऑफ अस कॅन मीट इन पर्सन. आणि त्यानंतर आपण इन बिटवीन आपल्या लिगल रजिस्ट्रेशन प्रोसेस हिमांशू इज टेकिंग केअर ऑफ. आणि त्या गोष्टी पुढे जातील. आणि जसं जसं होतील त्या अपडेट्स आपण व्हॉट्सअप ग्रुपवर देत राहू. थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू व्हेरी मच. ऋषी मला अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ अस. ऋषी, मला एक शेवटचं एक बोलायचं होतं. ऋषी, एक शेवटचं मला सांगायचं होतं. हॅलो ऋषी, मला सगळ्यांना एक सांगायचंय. ठीक आहे, ह्याच्या बरोबरच मी आज सांगतो, आज आम्ही सकाळपासून बसलोय. लोकांना माहिती असेल UK मध्ये काउन्सिल इलेक्शन चालू आहे.
तर आपले 2 मराठी पोरं ठीक आहे हम्म, काउन्सिलच्या इलेक्शन्सला उभे राहिलेत. ठीक आहे. आम्ही आता पण मी पोलिंग बूथवरती आहे. इकडे आम्ही कॅम्पेन करतोय अजूनही. तर ह्या बाबतीमध्ये पण आपण एकमेकांना मदत करणं खूप गरजेचं आहे, की टू हॅव अ पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन फ्रॉम आवर कम्युनिटी इज व्हेरी मच नेसेसरी. जेव्हा आपली परदेशामध्ये पण आपली लोक चांगल्या पदांवरती असतील, पॉलिटिकली आपल्याला से असेल, तर हा आपल्या मराठी माणसांना खूप ह्याची मदत होऊ शकते. निश्चित निश्चित. तर ठीक आहे, आय कॅन टेल यू द नेम्स. लंडनचा मेयर बनवून दाखवा, लंडनचा मेयर बनवून करू. दाखवा. आज सुरुवात करू. देवाची जर कृपा असेल, गणपतीची कृपा असेल, तर उद्या रिझल्ट मध्ये आम्हाला पॉझिटिव्ह मराठी लागेल. माणूस हा येस प्रयत्न आहे, मराठी हा माणूस प्रयत्न आहे, जर प्रयत्न जर आम्ही दुसरा केलेला तो आहे. दुसरा तो मी नाव घेत नाही, तो जर मेयर होऊ शकतो तर तुम्ही पण होऊ शकता. लंडनचा नाही, नक्कीच आनंदजी, आणि थँक्स वृषाल फॉर दिस पॉइंट. डेफिनेटली आपला सपोर्ट Yes. आहे आणि एनकरेज आपण करू आपल्या लोकांना या क्षेत्रातही पॉलिटिक्स मध्ये जाण्याचा, आणि वी Yes. सपोर्ट हुएवर आर देअर. ओके, Yes. थँक्यू एव्हरीबडी. बाय. थँक्यू एव्हरीबडी. Bye. थँक्यू. Bye. थँक्यू. बाय बाय. Bye. बाय. Thank you. Thank you. Bye bye.